जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघटना पन्हाळा तालुका ग्रामपंचायत कामगार संघटनेची कार्यकारिणीची निवड करण्यात आली। यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कोल्हापूर जिल्हा सचिव बबनराव पाटील यांच्या उपस्थितीत पन्हाळा तालुका ग्रामपंचायत कामगार संघटना यांचे नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी पन्हाळा तालुका ग्रामपंचायत कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी पांडुरंग अण्णा दळवी, उपाध्यक्षपदी उमाजी शंकर गुरव राहणार सातार्डे तसेच संदीप पांडुरंग चौगुले, उपाध्यक्ष काटे भोगाव तसेच सचिवपदी गणेश दिनकर पाटील पडळ यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर सागर आनंदा लोंढे उपसचिव राहणार माले, जयश्री दीपक पाटील राहणार उत्रे, सुमन राजाराम जाधव राहणार येवलूज, नामदेव रंगराव घोडके राहणार दरेवाडी, पांडुरंग दत्तू पाटील राहणार पिसात्रे, पांडुरंग मारुती केंदळे राहणार हरपोडी, मिलिंद शिंदे ज्योतिबा, विजय लोंढे सावरवाडी, सर्जराव बच्चू सावर्डे, भिकाजी चांदणे कोडोली, बाजीराव वडाम माळवाडी, माझगाव लता माळवी कळे, संजीवनी पाटील कोडोरी, विश्वास कांबळे घोटवडे या सर्वांच्या सदस्यपदी निवड करण्यात आली। त्याचबरोबर कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून भिकाजी भोगाजी कुंभार राहणार कळे, कामगार संघटना सल्लागारपदी पंडित धोंडीराम चोपडे राहणार शिंदेवाडी व विलास दिनकर कांबळे माझगाव यांची निवड करण्यात आली। या सर्वांचे पन्हाळा तालुका ग्रामपंचायत कामगार संघटना संघटक या कार्यकारिणी सदस्य, कार्याध्यक्ष, सल्लागार म्हणून सर्वांची निवड करण्यात आली। यावेळी सर्व पन्हाळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव, माझगाव तालुका पन्हाळा। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।